समचरण सरोजम सांद्रणीलाभुदामा जगणनिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रा सधैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार होय सकळ विद्याच्या अधिकरण त्याची वंदू श्री चरण ओम नमो ज्ञानेश्वरा
जोरदार टाळ्या. मी कला कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. मंगल भवन अमंगल हारी द्रवमोद शारदा आधी दादी जग मंगल गुण राम के राम दिये मोती धर धर्म की धाम जग मंगल गुण राम के राम दिये मोती धर धर्म की धाम. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम सर्वांनी म्हणाले राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम श्रीराम यं प्रवर्जन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायन विरह काताराजुहव पुत्रेति तन्मया तर्वभिनेदु स्तं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि राधा मेरी स्वामिनी मयि राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो प्रभु तुम्हें चरणन कुवास तीन सिरे सहा हात तया माझा दंडवत कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पायी माझे दंडवत घडवाणी चित्त जडनामी जटाजूट गंगार्ध चंद्र भाळी तिजा नेत्र ज्वाळी जातविद कंठी काळकुट डमृ त्रिशूळ हाती सर्वांगी विभूती शोभतसे नामा म्हणे नामे नासुनी आपाप करी सुखरूप भक्ता लागी तयाचे पायी माझे दंडवत घडवाणी चित्त जडनामी पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरी. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेली गवळण आज काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी श्री संत जगद्गुरु तुकोबरायांची गवळण सेवेकरिता निवडलेली आहे. कारण गवळणच का निवडायची तर गवळण म्हणजे भक्ती आहे. आणि महाराज सांगतात जोपर्यंत आपण गोकुळातलं चरित्र उच्चारण करत नाही गोप गोपींचं तोपर्यंत आपल्या कार्यक्रमाचा विराम होत नाही. हा काल्याचं कीर्तन म्हणजे कलशस्थानी असतं. कलशस्थानी म्हणजे शिखर. जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत आपला कार्यक्रम विराम झाला समाप्त झाला असं होत नाही. जोपर्यंत आपण मंदिराच्या शिखराचा कळस चढवत नाही तोपर्यंत मंदिराचं काम अपूर्ण असतं. कळस चढवलं की काम पूर्ण होत असतं. जोपर्यंत गंगा नदीला जाऊन मिळत नाही सॉरी ह्याला समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं चालणं थांबत पळणं थांबत धावणं थांबत नाही. जे एकदा का ती समुद्राला मिळाली की तिचं धावणं थांबतं. तसं एकदा का मंदिराचा कलश स्थापन केला मंदिराचं काम पूर्ण झालं. एकदा का काल्याचं कीर्तन झालं आपण हालायला मोकळे. काला आणि हाला परत आले तर का आला ऐका ना. काला झाल्यानंतर कालच काला झाला बा वारकरी बाबा आज कस काय आले ऐका नाही.
म्हणून या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हणजे कलशस्थानी आहे. म्हणून या ठिकाणी जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत कार्यक्रमाचा पूर्ण विराम होत नाही. मग 4 महिन्याचा चातुर्मास असो, 7 दिवसाचा सप्ताह असो, 3 दिवसाचा सप्ताह असो, 5 दिवसाचा सप्ताह असो, आपला हा पंचम दिन सोहळा ज्ञानयज्ञ श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा अशा पद्धतीने आज विरामाकडे या ठिकाणी धाव घेत आहे. आज काल्याच्या कीर्तनाने आपण या ठिकाणी कार्यक्रमाची पूर्णता होणार आहे. वास्तविक पाहता कार्यक्रम कधी समाप्त होत नसतो. आपण समाप्त झालो तरी भगवंताचं नाम चिंतन कीर्तन भजन सप्ते हे असताना खरोखर समाप्त होत नसतं. ही आपल्या मनाची समाधान आहे. नाही तर महाराज सांगतात ह्याला अखंड म्हणतात, ज्याला खंडन नाही त्याला अखंड म्हणतात. म्हणून तर या ठिकाणी अखंड विना घ्यावा लागतो. आणि विनेकऱ्यांनी हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी या मंत्राचा घोष करावा लागतो. म्हणून तर गोड अशी या ठिकाणी विनेकऱ्यांनी असं अखंड हरिनाम घेतलं आहे का नाही. आणि तसेच आमच्या महिला तुळशी पूजेवाल्या अखंड ओम श्री कृष्णाय नमः हा जप केला. महाराज सांगतात एकदा जर भगवंताचं नाव घेतलं तर त्या ठिकाणी तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. जसं सर महाराज सांगतात लाखो करोडो तुमची पेंड्यांची गंज असू द्या, पण एक जर काड्याची काड्याची पेटीला काडी घासली आणि त्याची जर अग्नी त्या गंजीवर टाकली तर काही क्षणामध्ये त्याची जळून काय होते, राख होते. तृणाग्नी मिळे तैसे नाम केले. म्हणून महाराज सांगतात समरस झाले तैसे नाम केले. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याच पद्धतीने नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. म्हणून तुम्ही अनुष्ठान करता महिला मंडळ, ही परम भाग्याची गोष्ट आहे. रात्री महाराज सांगून गेले अरे ही असर परमार्थाचं काम कुणाच्याही वाटेला येत नाही. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. हे तुमच्या वाटेला काम आलं, जप करायचं काम आलं, कुणाच्या वाटेला तप करायचं काम आलं, कुणाच्या वाटेला अन्नदान करायचं काम आलं, कुणाच्या वाटेला देणगी द्यायचं काम आलं, कुणाच्या वाटेला इथं झाडून सभामंडप झाडायचं काम आलं, कोणाच्या वाटेला विण्याची सेवा आली, कोणाच्या वाटेला संशिष्टीमची सेवा आली, कोणाच्या वाटेला गायनाची सेवा आली. आमच्याकडे भागवत कथेची सेवा आली, आमच्याकडे कीर्तनाची सेवा आली. सगळ्याची सेवा अशा पद्धतीने प्रत्येकाची सेवा म्हणजे हे तुमचं परम भाग्य आहे. आपल्या सगळ्यांचं भाग्याचा उदय उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. म्हणून या धर्म मंडपामध्ये येण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं, पुण्य लागतं, पूर्वजन्मीचे सुकृत लागतं महाराज सांगतात. म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, राधिकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. लेकराने अचूक प्रमाण दिलं आणि एकदम योग्य फिट्ट असं प्रमाण दिलं आहे का नाही. गोड अशी असणारे आज 5वा दिवस आहे, काल्याचं कीर्तन आहे. तिन्ही गोड अशी राधिकाने गोड अशी कीर्तन सेवा केली. गोड असं दररोज गायन हरिपाठ त्यांच्याकडंच आहे. कथेला साथ करण्याचं काम, गाण्याचं काम, गीत म्हणण्याचं काम, भजन म्हणण्याचं काम त्यांच्याकडं आहे. वैष्णवी दिदी, राधा दिदी, ज्ञानू दिदी, दादा टाळ घेऊन उभा आहे. आमचे चोपदार टाळकरीची सेवा करतात, विनेकरेची सेवा करतात. फक्कड काका यांनी आज उपस्थिती लावली. आमचे आदरणीय सुतार महाराज हे दररोज उपस्थिती लावतात. आदरणीय महादेव महाराज यांनी 2 दिवस उपस्थिती लावली. आदरणीय गायनाचार्य महाराष्ट्रातील नामांकित आदरणीय नाना महाराज लटके यांनी दररोज उपस्थिती लावली. आदरणीय आमचे गीते महाराज यांनी दररोज उपस्थिती लावली.
आदित्य यांनी रात्रीपासून उपस्थिती लावली. गोड अशी संशिष्टी माऊली ज्ञानोबरायांची, तसेच या ठिकाणी गोड मृदंग वाजवणारे महाराष्ट्रातील नामांकित ज्यांचं नाव आहे ते आमचे प्रमोद महाराज गोड असा मृदंग वाजवतात, त्यांना धन्यवाद. गोड असा तबला वाजवतात, तबला विशारद मृदंगवादक महावीर महाराज घुले यांनाही धन्यवाद. दररोज अशा पद्धतीने पेटीची साथ करणारे आमचे गहिनाथ सोनटक्के भाऊ यांनी साथ केली. दररोज असतं या ठिकाणी सिस्टीमचं काम करणारे आणि पकवाजाचं काम करणारे आमचे शंभूबाळ हे दररोज वाजवतोय, पकवाजही वाजवतो आणि सिस्टीमचंही मागं मोरं बिचार वाढवित होता आवाज कमी जास्ती. तुमच्या जागा बरेचसे कामं त्यांनी केलेले आहेत. तुमच्या अर्धी दक्षिणा त्यांना देऊन टाका. आमचे विठू माऊली यांनी दररोज अशा पद्धतीने मृदंग वाजवला. तसेच असतरे वंदनाताई, आमच्या मुळेताई, आमच्या वहिनी, आमच्या मामी मुंबईहून आल्या. त्या म्हणल्या तुमची त्याला बायाच कशा येत नाही बाय ना, आम्ही मुंबई पुण्याहून आलोत. म्हणलं आमच्या बायांना जवाऱ्या काढायच्या. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात सत्कार्य असेल, सप्ताह असेल तर निमंत्रणाची गरज नाही. तरी आपण त्या ठिकाणी 4 दिवस गाडी फिरवली, रिक्षा गाडी फिरवली कॅशेट लावून. या ठिकाणी अशा पद्धतीने ज्यांच्या कानावर पडून त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे. माहिती झाल्याच्या नंतर मी कथेमध्ये सांगून गेले की या ठिकाणी कथा कीर्तनाला येण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते. इथं या ठिकाणी मनाने यावं लागतं. पण वाऱ्या हाती माप चाले सजनाचे कीर्ती मुकुटाचे नारायण, कीर्ती मुकुटाचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे कीर्ती मुकुटाचे नारायण, कीर्ती रूपिणे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुखी त्यांचे नारायण. हे वाऱ्यासारखं असणारे परमार्थाची वार्ता पसरल्याच्या नंतर तिथे आपण उपस्थित झालं पाहिजे, आलं पाहिजे. या ठिकाणी आदरणीय आमचे रामकाका महाराज, आदरणीय नाना महाराज, आदरणीय आमचे या ठिकाणी आप्पा महाराज आमचे हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचे चरणी नतमस्तक होते. आदरणीय आमचे असणारे बिडवे साहेब, आदरणीय आमचे अतुल भाऊ, आदरणीय आमचे रघुनाथ भाऊ, आदरणीय आमचे दत्ता भाऊ, आदरणीय आमचे छत्रगुण बाप्पू, आदरणीय आमचे विठ्ठल मामा, आदरणीय आमचे गदादे भाऊ, आदरणीय आमचे असणारे चर्मन साहेब झगडे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आदरणीय गणेश शेठ या ठिकाणी उपस्थित, आमचे बामदळी दादा, आदरणीय या ठिकाणी गाजरी मंडळी, गाजरी वस्तीवरील महिला मंडळ, पुरुष मंडळ, या ठिकाणी सगळेच आदरणीय पूजनीय मंडळी आहेत. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय आमच्या माता भगिनी या सगळ्या आज काल्याच्या कीर्तनाला आल्यात. मामी काही काळजी करू नका. बिचाऱ्या खरोखर गोड असा बिचाऱ्यांचा स्वभाव आहे आणि वेळेत वेळ काढून यावं लागतं. त्यांना लेकरं सांभाळावं लागतात, गुरं सांभाळावं लागते, शेळ्या सांभाळावं लागतं, घर सांभाळावं लागतं, आहे का नाही. द्रुपदा मावशी या ठिकाणी आमचे वंजरवाडीचे विकास भाऊ, द्रुपदाताई या सगळे अशा पद्धतीने या ठिकाणी आले. शिंदे वस्तीवरील भाविक भक्त आलेले आहेत, आष्टेचे आलेले आहेत, या ठिकाणी वारंगुळे काका आलेले आहेत. या ठिकाणी सर्व आदरणीय मंडळी, रत्नापूरचे, सोलेवाडीचे आमचे नारायण आबा असतील, हनुताते असतील, आमचे आचार्य असतील, आबा सोनटक्के असतील, आदरणीय आमचे बाप्पू माने असतील, आदरणीय या ठिकाणी सर्वच उपस्थित मंडळी, सर्वांचं फार मोठा सहयोग आहे. दररोज अन्नदान करणारे दाते, शेवटच्या महाप्रसादाचे दाते भरत काका भिषा असतील, रस्कर आपले असणारे दत्तात्रय रस्कर, या ठिकाणी सर्वच उपस्थित मंडळी, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. सर्वांनी प्रेमाने भजन करा आणि टाळी वाजवा. स्वर्ग विठाला 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 विठाला. आमचे सोलेवाडीचे महिला मंडळ, पुरुष मंडळ दररोज या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवतात. आमच्या वाडीच्या माता भगिनी येतात, भातोडीच्या येतात, गाजरी वस्तीवरच्या येतात, फकराबादच्या येतात, जामगावच्या येतात, आष्ट्याच्या येतात, शिंदे वस्तीवरील येतात, नान्नच्या येतात. या ठिकाणी सर्वांचं सहकार्य, एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे या ठिकाणी मंडळी, आदरणीय शूटिंगवाले जी वारकरी चॅनलवाले आमचे विशाल महाराज हे दररोज या ठिकाणी येतात. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि कार्यक्रमाला राहिलं कुणी
विठाला विठाला हॅलो हा हा पहाती गवळणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे या विना नासी नोही दुसरी आईशी. महाराज सांगतात भगवंताचा स्वभाव कसा होता फार चंचल कृष्ण कणयाचा. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये आपल्याला काय करायचंय कृष्णाचं चरित्र वर्णन करायचंय. चरित्र त्या उच्चारावे केले देवे गोकुणे केले देवे गोकुणे केले देवे गोकुणे चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुणे केले देवे गोकुणे केले देवे गोकुणे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. परमात्म्याने चरित्राचं उच्चारण करायचं. गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे ना त्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे. आमच्या मावशी सुंदर मावशी खूप प्रेम करतात माझ्यावरती बरं का, त्या राहिल्या होत्या. आता सगळेच माझे आदरणीय सगळी वंदनी मंडळी आहेत. आमच्या भामाक्का असतील, या सगळ्या सोलेवाडीच्या माझ्या माता भगिनी, आमच्या आईसाहेब यावी आलेले आहेत. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. कुणाचं नाव राहिलं तर शेवट सांगा मला. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होते आहे का नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याचं कीर्तन म्हणजे सगळ्यांचे आभार मानण्यासाठीच काल्याचं कीर्तन असतं. तुम्ही 5 दिवस असणारी दररोज सेवा केली ना, या सर्व माझ्या माता भगिनींचं अन्नदात्यांचं सगळ्या देणगीदारांचं आभार मानण्यासाठी काल्याचं कीर्तन हे माझ्याकडे दरवर्षी असतं. कारण का आपल्याला काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे. चला म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परमात्म्याचा थोडक्यात जन्म आणि चरित्र आपण सांगूया. त्या ठिकाणी भगवान परमात्मा किंवा भगवान परमात्म्यासारखा पुत्र जन्माला येण्यासाठी पुण्य लागतं. माझ्या वसुदेव देवकीने सुद्धा त्या ठिकाणी महाराज अगोदरच्या पाठीमागच्या जन्मामध्ये माता भगिनींनो त्यांनी तपश्चर्या केली होती. ती किती आपली 5 दिवसाची तपश्चर्या नाही, 7 दिवसाची नाही, महिन्याची नाही, 4 महिन्याची नाही, तर त्यांनी तपश्चर्या अशी केली होती की 10,000 वर्ष तपश्चर्या केली होती. श्रीमद भागवत कथेमध्ये त्याचं वर्णन येत आहे. 10,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कुणी? वसुदेव आणि देवकीने. ऐकताय ना सगळे? लक्षात येत आहे ना? वसुदेव देवकीने अशा पद्धतीने पाठीमागच्या जन्मामध्ये तपश्चर्या केली होती. देवकी ही देवकीचं नाव होतं प्रश्नी आणि वसुदेवाचं नाव होतं सुतापा. मी पुढच्या वर्षी तुम्हाला विचारीन, कीर्तनाच्या अगोदर तुम्ही सांगायचं, ध्यानात ठेवा. त्यासाठी मी म्हणत असते भागवत कथा ऐकायला या. त्यात 24 अवताराचं वर्णन आहे. एवढी गोड कथा आहे. आम्ही महाराष्ट्रभर कथा करत हिंडतो, कीर्तन करत हिंडतो, महाराष्ट्राच्या बाहेर जातो, पण तिथं एवढी संख्या असते महाराज. माझी नांदेडला कथा होती, गोरेगावला. तिथे 2 टाईम 2 सत्रात कथा होती. पण त्या महिला अशा होत्या नुसतं जेवाय पुरतं पंक्ती पुरतं जायच्या, लगेच मांडवात येऊन बसायच्या. माई साहेब करा की चालू, लय गोड सांगतात माय, लय गोड सांगतात माय, करा की चालू. आणि आम्ही मंडप देतो, सभा मंडप आहे, पण कथेलाच कुणी नाही. तुम्ही म्हणता माईसाहेब जेवारी काढावं लागते, माफ करा, हे काय नाही. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी अमोल किमतीचं हे ज्ञान आहे, अमृतासारखं हे ज्ञान आहे. हे प्राप्त करून घेण्यासाठी अनेक जन्माची पुण्य लागते. मग तिथे एक माऊली आली कथेला, म्हणली माय लय गोड आवाज येतोय म्हणून तुमच्या कथेला आले, लय गोड कथा सांगतात. म्हणलं काय आवडतंय तुम्हाला? काय नाही म्हणली, मला काय ह्या कथेतलं कळत नाही, फक्त तुमचा आवाज गोड येतो. आणि इथं आल्यावर माझा एक फायदा होतो की माझ्या झोपीच्या 2 टायमाच्या गोळ्या ते खाण्याची वेळ पडत नाही. इथं आलं की गुंगी लागते, म्हणून पहिल्यांदा मी येऊन बसते. विठ्ठल कारण काय तर कथा कीर्तनामध्ये वरदान दिलेलं आहे. कुणी? साधू संतांनी झोपीला माईबाप. का या झोपीला कुणी जवळ करीत नव्हतं. ती रडत 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 डोळे चुळीत 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 गेली. संत हे सगळ्यांचे मायबाप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणो. संत माय
बाप असतात त्यांना कुणाची बी दया येते महाराज. झोपीची दया आली, ती म्हणले आम्हाला जागा द्या. ती म्हणले आमच्या नको मड्यावर बसू, पण जे कीर्तन ऐका येतात ना त्यांच्या डोक्यावर बस. हा, मग आता कीर्तनकारच झोपल्यावर तुम्ही काय ऐकणार? त्यामुळे कीर्तनकाराच्या नको, कीर्तन ऐकणाऱ्याच्या डोक्यावर बस म्हणे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हा, तिला वरदान दिलेलं आहे म्हणून पार्वती मातेला सुद्धा झोप लागली होती. भगवान शंकर अमर कथा सांगायला लागले तर पार्वती माता घोरायला लागल्या. एक पोपट आला राघू, माता घोरायला लागली म्हणे भगवान शिवशंकर कथा सांगायची बंद करतील, माता झोपायला लागल्या. मग आता होकार दिला तरच भगवान शंकर पुढचा शब्द सांगायचे. कारण का भगवान शंकर असे उघडे डोळे ठेवून सांगत नव्हते, तर डोळे झाकून परमात्म्याची कथा सांगत होते. हा, मग त्या ठिकाणी शुकदेव महाराज पोपटाच्या रूपामध्ये आले आणि पार्वतीचा आवाज काढला. पूर्ण वाक्य झालं की हो, जसं आमचं पूर्ण वाक्य झालं की महाराज लोक थाप मारतात ना तसं. विठाला विठाला हुकार द्यायचा. कारण पूर्वीचे लोक कथा पोथी कळू नाही तर नाही कळू, पण हुकार द्यायचे आहे का नाही भाऊ? नाही कळालं तरी हुकार द्यायचे. एकदा एक माणूस रामायण ऐकत होता. रामायणातली असा अर्थ सांगणारा तो म्हणला रावणाने सीता नेली. रावणाने सीता नेल्यावर तो दगड घेऊनच उठला, म्हणला कुठे रावण दाखव मला. विठाला विठाला महाराज ती पोथीतली नेली, आता याला का रावण दिसायचा आहे का नाही? हा, म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी हुंकार टाकल्याशिवाय भगवान शंकर म्हणले मी पुढचं सांगणार नाही. म्हणून शुकदेवाने त्या ठिकाणी काय केलं, हुंकार द्यायला सुरुवात केली. भगवान शंकरांनी कथा पूर्ण केली आणि कथा पूर्ण केल्याच्या नंतर भगवान शंकरांनी डोळे उघडले त्या पार्वती झोपली. मग हुंकार कोण टाकत होतं म्हणले वरती बघितलं तर पोपट दिसला. पोपटाने हुंकार टाकला, लक्षात आलं आणि माझं ज्ञान तो चोरून घेतलं. म्हणून भगवंताला राग आला, भोलेनाथाला. कारण ज्ञान सुद्धा चोरू नये, चोरून ऐकू नये असं म्हणतात. मंडपामध्ये येऊन ऐकावं, चोरून ऐकू नये. मग त्या ठिकाणी त्यांना राग आला, त्यांनी त्रिशूळ घेतला, त्याच्या मागं सोडला. त्रिशूळ पुढे, पोपट पुढे, त्रिशूळ मागे, त्याच्या मागे भगवान शंकर. चालत चालत त्या ठिकाणी श्यामप्रस नावाचा आश्रम होता, तिथे गेले आणि तिथे व्यासांची बायको, तिला आळस आलेला होता, तिने चांगली उठून जांभळी दिली अशी. हा, जांभळी दिल्याच्या नंतर तोंड वाचलं आणि तोंडामध्ये शुकदेवाने प्रवेश केला. पोपटाने तोंडात प्रवेश केला आणि 12 वर्ष ते पोटात राहिले. महाराज सांगतात बैशोनी खोडी शुक
शुकाचार्य आईच्या पोटामध्ये राहिले त्या मातोश्रीला त्रास होऊ लागला. तिने विनंती केली पतिराजाची काहीतरी करा म्हणे. त्यावेळेस त्यांनी आश्चर्य खरोखर व्यास महाराजांनी आवाज दिला पुत्राला, बेटा बाहर आ जाइए, तुम्हारी मातोश्री को बहुत तकलीफ होती है इसलिए बाहर आ जाइए. त्याने सांगितलं पिताश्री मी नहीं आने वाला, भगवान की माया है बहुत बलवत्तर है इसलिए मैं बाहर नहीं आने वाला. या ठिकाणी आदरणीय आमचे बबनदादा शिंदे, आदरणीय आमचे सुरेश अण्णा आमदार यांचे मामा यांची उपस्थिती लाभलेली आहे. अभिनंदन. विठाला 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 कुठवर आलतं आपलं आम्हाला काय माहिती बाय म्हणून, तुमचं तुम्ही बघून घ्या. विठाला 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 व्यासांनी सांगितलं बेटा बाहर आ जाइए, बेटा बाहर आ जाइए. सांगितलं पिताश्री मैं नहीं आने वाला. भगवान व्यासांनी त्या ठिकाणी परमात्म्याची प्रार्थना केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोक एकनाथं. भगवान परमात्मा तुरंत प्रगट झाले. व्यास महाराज बोला काय काम आहे. सांगितला हो आमचा पुत्र आईच्या पोटामध्ये 12 वर्षे त्याच्या मातोश्रीला तकलीफ होती, बघा तुम्हीच काहीतरी सांगा. त्यावेळेस भगवान विष्णूने आवाज दिला, शुकदेवा शुक बेटा बाहर आ जाइए. शुक बेटा म्हणला भगवान मैं नहीं आने वाला, तुम्हारी माया बहुत बलवत्तर है इसलिए मुझे डर लगता है, मैं नहीं आने वाला. तू कामने माया 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 कामने माया तू कामने माया दासी लागे माया दासी लागे माया दासी लागे माया दासी लागे माया बाते नामा बाते आई बाते नामा बाते नामा होय दासी लागी पाया. भगवंताने सांगितलं माझी माया तुला अजिबात सतवणार नाही. का ती माझ्या अधीन आहे. नामधारकाच्या दासी होऊन पाया लागते म्हणून मी तुला शब्द देतो बाहर आ जाइए. असं म्हटल्यानंतर शुकदेव म्हटले ठीक आहे. शुकदेव बाहेर आले आणि 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले नागवेची पळवणी गेले नाचत धावत्याच्या गावारे गडी आज करेला सवारे नाचत धावत्याच्या गावारे गडी आज करेला सवारे सुख देईला सवारे सुख देईला सवारे. त्या ठिकाणी ते धावत पळत गेले पण महाराज व्यासांना मोह आवरला नाही. व्यास महाराज त्याच्या पाठीमागे पळू लागले. बेटा रुक जाइए बेटा रुक जाइए, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता आणि तुम्हारे बिना मैं मर भी नहीं सकता. अरे इतक्या दिवसाने तो बाहेर आला आणि आला असाच पळून गेला. पुत्र मोह कुणाला नाहीये महाराज. प्रत्येक बापाला पुत्राची माया असते. बापाने जरी नाही दाखवली तरी त्याच्या अंतकरणामध्ये लेकराविषयी भरपूर माया असते. ज्या आया आहेत त्या माया दाखवतात, त्यांच्या डोळ्यातून माया बाहेर पडते, त्या बोलतात आणि त्या ठिकाणी त्यांचं पोट मोकळं होतं. पण त्या ठिकाणी पुरुष माणसं कधी बोलून दाखवत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं परदेशी पुरुषांना अटॅकचे प्रमाण जास्त, मोकळे होत नाही. ते महिला मंडळ मोकळे करतात, अंतकरण पोट मोकळं करतात आणि बोललं पाहिजे. बाप कष्टाचा काबाणी उसमयात तोडतो या भाकर पुराण ठेवूनी कांड उसाच चाखतो या
खमीज खवाटी फाटलेलं, खमीज खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवायचा माझ्या बाबाच्या धोतराला सदा ठिकाण जोडल्यालं. बाप कष्टाचा काबाडी आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची. बाप बाजार जायचा आणि उधार बाजार, कापड पुराणा आणायचा जुन्या कपड्यात. बाप जत्रेत फिरायचा माझ्या बाबाच्या धोतराला सदा ठिकाण जोडल्यालं. बाप कष्टाचा काबाडी. बाप कष्टाचा काबाडी मला कसंच होत या. बाप लोकांचं बघताना मला कसंच होत या. बाप लोकांचं बघताना उरी उन्हात या. मला बाबा म्हणताना उन्हात या. मला बाबा म्हणताना माझा कनवाळू हा बाप जीव सोडून गेला. माझ्या माऊलीचा देव कसा वनवासी झाला. माझ्या माऊलीचा देव कसा वनवासी झाला. मला कसंच होत या. बाप लोकांचं बघताना मला कसंच होत या. बाप लोकांचं बघताना उरी उन्हात या. मला बाबा म्हणताना उन्हात या. मला बाबा म्हणताना. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा जाणोची संवेदना. त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामांना सुद्धा हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप साठवीत अश्रू वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. महाराज जीवनामध्ये बाप दोनदा रडत असतो. एकदा आहे आपल्या सरकलीचे का तुकडा आपली मुलगी सासरी वाट लावत असताना पहाडासारखा पर्वतासारखा पार्वतीचा बाप होता तरी ढसा ढसा रडला. हो ढसा ढसा रडला. विदेही अवस्थेतला माझ्या सीतेचा बाप जनक राजा माता सीतेचं लग्न लावलं आणि सीतेला वाट लावत असताना विधी असताना सुद्धा अरे त्या ठिकाणी पोथी ऐकत असताना कथा ऐकत असताना अर्धी मांडी जळाली तरी त्याचं लक्ष विचलित झालं नाही. पण सीतामाईला वाट लावताना त्या बापाच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं. ओ विदेही राजा जनक राजा ढसा ढसा रडला, ढसा ढसा रडला. म्हणून महाराज बाप हा जीवनात दोनदा रडतो. आपल्या लेकीला वाट लावत असताना एकदा रडतो आणि आपला लाडका लेक जेव्हा लाथ घालून आपल्याला बाहेर काढतो तेव्हा एक बाप रडतो, तेव्हा एक बाप रडतो. म्हणून लक्षात घ्या आईला आणि बापाला जीवनात कधीच विसरू नका, कधीच विसरू नका. कारण आईसारखं आणि बापासारखं आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार 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 नाही. बालपणी मी खेळत खेळत, बालपणी मी खेळत खेळत होतो देवाताना. अंगावणी गोड प्रांजनात पाना. तुझ्या या प्रेमाची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म
घेणारं पार्ट आहे महाराज. कधीच अपेक्षा ठेवून ते लेकरावरती प्रेम करत नाही. म्हातारपणी हे सांभाळील का नाही सांभाळील तरी परंतु आईबापा सर जीवाचा आटापिटा करतात, रक्ताचं पाणी करतात आणि मुलांना शिकवतात. माईबाप. एक मॅडम होती, तिचे पती असरे पण मुलं लहान लहान असतानाच वारले. 2 मुलं होते, दोन्ही मुलं तिने डॉक्टर केले आणि इथं तिथं अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलं. अमेरिकेमध्ये शिकायला तिथेच शिकले आणि तिथेच डॉक्टर झाले, तिथेच जॉब करू लागले, तिथेच दवाखाने टाकले, तिथेच प्रॉपर्टी कमवली, तिथेच श्रीमंत झाले, तिकडेच लग्न केले, तिकडेच राहिले, तिकडेच पोरं झाल्या, तिकडेच प्रपंच त्यांचा थाटला. पण इकडे असताना खरखर हे दोघं म्हातारा तर गेलं पण म्हातारी होती. म्हातारी त्या ठिकाणी महाराज गतप्राण झाली. तेव्हा असणाऱ्या शेजारच्या भावकीतल्या माणसाने फोन केला, रे तुझी आई मात्र त्या ठिकाणी खरोखर वैकुंठवासी झाली, ये बाबा लवकर विमानाने. त्याने सांगितलं मी 50-50 हजार रुपये पाठवून देतो, काय विधी असेल ते करून घ्या, पण मला काय यायला वेळ. मातीची आखोळे दगड आला पोटाशी. म्हणून महाराज सांगतात अशी औलाद असून सुद्धा त्याचा फायदा नाही. म्हणून आईबाप म्हणत नाहीत म्हातारपणी ही सेवा करतील म्हणूनच त्यांना डॉक्टर इंजिनियर करायचं असं आईबाप म्हणतात का? नाही. ते म्हणतात आम्ही जे सहन केलं दुःख भोगलं ते आमच्या लेकरांच्या वाटेला येऊ नये म्हणून आमच्या जीवाचे किती बी तानापाजणी झाली, किती बी सारी हाडाची काढ केली, किती कठीण परिस्थिती आली तरी ते आपले लेकरं शिकवतात, घडवतात आणि त्यांचं सुख ते पाहतात. पण म्हातारपणी जेव्हा आधार देण्याची वेळ येते तेव्हा तोच मुलगा आणि तेच सून म्हणते तुझी बडबड ऐकून आम्हाला कंटाळा आला, तुला वृद्धाश्रमामध्ये सोडून येतात. ऐक नाही. पण असं करू नका. ही महाराष्ट्र भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही पवित्र भूमी आहे, ही पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म त्यांचा झाला नारायण. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, धर्म त्यांचा धर्म त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण. वा वा, जोरदार टाळ्या. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. म्हणून ही संतांची भूमी आहे, ही असणारी खरोखर वीर विरांगणांची भूमी आहे. म्हणून आपण भारतीय संस्कृतीमध्ये भारतामध्ये जन्माला आलो, तुमचं आमचं परमभाग्य आहे. भारत म्हणजे भगवंताचं हृदय आहे. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. दशमस्कंद अध्याय हा स्कंद आहे ना, हा सुद्धा सारा भगवंताचं हृदय सांगितलेलं आहे. आणि दुसरे जे स्कंद आहेत ना ते असणारे त्यांचे अवयव सांगितलेले आहेत. आपल्या शरीरातल्या भगवंताच्या जेवढ्या नाड्या आहेत ना तेवढे ह्या नद्या आहेत. नद्या खूप गोड वर्णन आहे भागवतामध्ये, ऐकलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात हा पवित्र कुळे पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. चला, आपला विषय कुठे चालला होता की त्या ठिकाणी व्यास महाराजांना अनावर झालं आणि त्या ठिकाणी ते रडत रडत आमच्या शुकदेवांच्या मागे पळू लागले. बाबा शुकदेवांच्या मागे पळू लागले. पळता पळता शुकदेव महाराज गुप्त झाले ते जंगलामध्ये आणि त्या ठिकाणीच आमचे व्यास महाराज मूर्छेवर पडले. चला, पुढची कथा सांगत नाही कारण वेळ फार कमी आहे. म्हणून या ठिकाणी इथपर्यंतच मला सांगायचं आहे की आईची आणि बापाची माया किती असते. म्हणून व्यासांनी त्या ठिकाणी शुकदेवाला भागवत ग्रंथ सांगितला आणि शुकदेवाने त्या ठिकाणी राजा परीक्षितेला सांगितलं तत्रा भवत भगवान व्यासपुत्र. भगवत भगवान व्यासपुत्र. व्यासपुत्र हा साक्षात भगवंताचा अवतार आहे. भागवत कथेमध्ये वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठल चला, म्हणून त्या ठिकाणी परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार काय
घेतला तर वसुदेव देवकीची तपश्चर्या आहे. चांगले सूत, चांगले पुत्र, चांगल्या पुत्री जन्माला येण्यासाठी सुद्धा आई बापाची पुण्य यायला लागते महाराज. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून 10,000 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा कृष्ण कन्हैयाचा अवतार झाला. कुठे झाला तो बी? कारागृहामध्ये. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. आयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान कृष्ण कन्हैया प्रगट झाले, पण 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. दिव्य असा प्रकाश त्या ठिकाणी पडला. किती प्रकाश? तुझी यणी ढळी कोटी चंद्र प्रकाश, तुझी यणी ढळी कोटी चंद्र प्रकाश. तुझी यणी ढळी कोटी चंद्र प्रकाश. तुझी यणी ढळी कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हासे वदन हास, कमल नयन हासे वदन हास. हालकारे कृष्ण डोलकारे, हालकारे कृष्ण डोलकारे. हरे कृष्ण डोलकारे. हरे कृष्ण डोलकारे. कोटी सूर्यासारखं तेज त्या ठिकाणी निर्माण झालं. कोटी सूर्य समप्रभ. अशा पद्धतीने त्या ठिकाणी परमात्म्याचं तेज. वसुदेव देवकीने हात जोडले आणि त्या ठिकाणी कृष्णाने सांगितलं, तुम्ही माझे आई बापा आहात, हात कशाला जोडता? वसुदेव देवकी निर्भय झाले. त्यांना त्या ठिकाणी सगळं टेन्शन नष्ट झालं. भगवंताने सांगितलं, आता भ्यायचं नाही, आता मी आलोय ना, आता काळजी करायचं काम नाही. अरे बाबा, तो कंस राजा माहिती का, फार कठीण आहे, फार खोटा आहे, फार कपटी आहे, फार काळा आहे त्याच्या मनामध्ये तुझ्या बाबतीत. तुला मारण्यासाठी तो टपलेला आहे. मग त्यावेळेस हळूच कानामध्ये सांगितलं कृष्ण कन्हैयाने, पिताश्री एक काम करा, नंदाच्या म्हणा ना, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज देई गोकुळाला, मज देई गोकुळाला. माया उपादाली देते, देवी माझा आणि येते. माया उपजली येते, देवी मजान देते. नंदा वा, जोरदार टाळ्या. आमचे आदरणीय फकराबादचे अशोकराव सरपंच राऊत या ठिकाणी यांची उपस्थिती लाभली. धन्यवाद. विठाला विठाला विठाला. नंदाच्या घराला मजणे ही गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. असं सांगितल्याच्या नंतर वसुदेवाला चिंता वाटली. आता काय करू, आता काय करू. हातात बेड्या, पायात बेड्या, गळ्यात बेड्या, नुसत्या पायातच नव्हत्या
देवाने सांगितलं काय टेन्शन घेऊ नका, उचला. उचलीला कमळापती पायची बंधने पायची बंधने गळती, पायची बंधने गळती. उचलीला कमळापती पायची बंधने गळती, पायची बंधने पायची बंधने गळती. उचलीला कमळापती पायची बंधने गळती, पायची बंधने गळती, पायची बंधने गळती. उचलीला कमळापती पायची बंधने गळती, पायची बंधने गळती, भगवंताला उचलल्याबरोबर सगळे बंधने तुटून पडले, हातातले, पायातले, गळ्यातले. ही ताकद आहे देवाची, ही ताकद आहे परमार्थाची, ही ताकद आहे परमात्म्याची. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्ष 26व आहे. ही आपली ताकद नाही, ही दत्तगुरूंची ताकद आहे, ही माऊली ज्ञानोबरायांची ताकद आहे, ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याची ताकद आहे, भगवान भोलेनाथांची ताकद आहे, संत सावता महाराजांची ताकद आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. मी आहे तुझ्या पाठीशी, चाल पुढे. म्हणून हे चलतंय, नाही तर तुमच्या आमच्यात ती शक्ती का नाही. ताकद देणारे कोण आहेत? दत्तप्रभू आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे एवढा आवाज आमचा निघतोय. सप्ताह सुरू व्हायच्या आदल्या दिवशी मी आजारी होते. सप्ताह सुरू विना उभा केल्यापासून दुखणं पळून गेलं. ही ताकद कोणाची? भगवंताची आहे. म्हणून महाराज सांगतात या ठिकाणी या देवतांचं फार महत्व आहे. साक्षात दत्तगुरु या ठिकाणी नांदतात. साक्षात माऊली ज्ञानोबरा आपल्याबरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी फक्त श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. दत्तप्रभू म्हटले मी आहे तुझ्या पाठीशी, चाल पुढे. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हा सुद्धा दत्त भगवंताचा अवतार आहे. म्हणून दत्तप्रभूंनी भेट दिल्यामुळे दत्तप्रभूंचं आगमन झालं आणि नंतर रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नाद, त्याचा लागे नाद. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवस देवा तुझी मूर्ती ध्यानात, स्वप्नात आले दत्त भगवंता. म्हणून या ठिकाणी त्याच पद्धतीने प्रभूंनी भेट दिली. आणि म्हणून मला कशाचं काही वाटत नाही, कशाचं टेन्शन येत नाही, कशाची भीती वाटत नाही. का? त्यांचा आशीर्वाद खंबीरपणे पाठीशी आहे. देवाने आपला हात हातामध्ये घेतलाय रे, त्यामुळे कशाची चिंता आहे? तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. ही ताकद तुम्हाला खेचून आणण्याची कुणाची आहे? दत्त महाराजांची आहे, पांडुरंगाची आहे. म्हणून तुम्हाला इथपर्यंत असं त्या परमात्म्याने पाठवलं. म्हणजे कुणी 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 बोलवलं? देवाने बोलवलं. तुमच्या आमच्यामध्ये काही नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चाळेता. म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगा ते चाळेता. वेदाचं महाराज सांगतात, वेदाला सुद्धा आज्ञा झाली तर वेद बोलतात. आणि आम्ही झोपतो, आपण झोपेतून उठायला सुद्धा आपल्याला देव उठवतो तेव्हा उठतो. म्हणून माणसाने कशाचा अहंकार करायचा नाही. सगळं इथं ठेवून जायचं आहे जाताना. तुम्ही म्हणाल मग तुमच्या पाठीशी देव आहे, तुम्हाला मरायचं का? आम्हाला बी सुद्धा मरायचं. अरे देवाला सुद्धा सोडावं लागलं. भगवान कृष्ण कन्हैयाला निजधामाला जावं लागलं. प्रभू रामचंद्राला साकेत धामाला जावं लागलं. म्हणून अहंकार कशाचा करायचा नाही. कर्तव्य म्हणून करायचं, धर्म म्हणून करायचा आणि धर्म म्हणून टिकवायचा. माणसाचा धर्म काय आहे? चांगलं बोलणे, चांगलं चालणे, चांगलं कार्य करणे. कोणाची निंदा न करणे, कोणाचं ऊस न चोरणे, कोणाचे वांगे न चोरणे, कोणाचा बाण न कोरणे, कोणाला वाईट न बोलणे, कोणाला शास्त्राप न देणे. हे नाही करायचं. चांगलं कार्य करा, चांगलं काम करा आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलंच भेटणार. आंब्याचं झाड लावलं तुम्हाला आंबा खायला भेटणारच. पण तुम्ही काँग्रेस पेरला तर काय आंबा भेटेल का? त्याला आंबे येते का? नाही. मग जसं पेरावं तसं या महाराजांनी ते दिवशी सांगितलं, मी नाही सांगत आता. विठाला विठाला विठाला. म्हणून महाराज सांगतात, संसारिक माणसाची
माणसाच्या पाठीमागे अनेक दुःख अनेक समस्या असतात, परंतु या ठिकाणी भगवंताचे चरण त्यासाठी धरावं लागतात. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सगळं सुख देवाच्या चरणावरती. म्हणून देवाचे पाय धरा, दत्त भगवंताचे पाय धरा, पांडुरंगाचे पाय धरा. तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट होईल आणि सुखाचे दिवस येतील. विठ्ठल विठ्ठल. हा तुका म्हणे सत्य कर्म भावे सहाय्य, घातली भये नरका जाणे. चांगल्या कामाला, सत्याला, पोथीला, गाथ्याला, कथेला, महाराज सांगतात चांगल्या दिंड्याला, अन्नदान करणाऱ्याला, देणगी देणाऱ्यांना त्या ठिकाणी खरोखर सपोर्ट केला पाहिजे. करा दानम पुण्यम करिष्यते. दान केलं तर धनाची शुद्धी, चिंतन केलं तर मनाची शुद्धी, यात्रा तीर्थयात्रा केल्या तर तनाची शुद्धी होती. कुणाकुणाला यायचे? आम्हाला जायचे द्वारका धामला जायचे, रामेश्वर धामला जायचे, ज्याला जिकडं जायचे तिकडं नाव द्या. पण जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तो तो आपले सोहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. कमीत कमी पैशामध्ये आणि चांगली व्यवस्था, स्लीपर कोच गाडी, झोपून जायचं, 3 टाइम खायचं, काही टेन्शन घ्यायचं. हा आणि फक्त देवदेव करायचा. साधू संत सांगतात हिरबळ चारा पण एकादशी करा, आहे का नाही? हा तसं देवधर्म करा. हा नरदेव परत परत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या येत सर्व पुनर्लभे न शरीरम पुन्हा पुन्हा. पावला हा दे काकटाळी न्याय न घडवते उपाय घडव आले. हे नरदेव परत नाही. तुम्ही जर म्हणाला म्हातारपणी करू, हे काय तुझं वय का देवदेव करायचं? म्हातारपणी कुणाचा भरोसा आहे? क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. श्वास रुक जाए चलते चलते, क्षमा बुझ जाए जलते जलते, दम निकल जाए रोशनी का, क्या भरोसा इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न दौलत. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न दौलत. तुझको कांटे पे चलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज दे, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. वाह, जोरदार टाळ्या. मौत जब तुझको आवाज देगी, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहेर निकलना पडेगा. म्हणून महाराज सांगतात आवाज आल्याबरोबर बाहेर पडावं लागेल. तिथं काही तुम्ही आम्हाला हात जोडले ना, तुमच्या पायावर आम्ही 100 कोटी रुपये ठेवतो, पण माझ्या नातवाची पप्पी घेऊन महागारी येऊन द्या, 1 मिनिट द्या, तरी तो देणार नाही. तो म्हणेल तुझी वेळ संपली, एवढं 100 वर्ष केलं काय तो इथे येऊन, आणि आता 1 मिनिट मागता. म्हणून महाराज क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. एक एक क्षण सुद्धा जीवनातला महत्वाचा आहे. लक्षात घ्या माझ्या माता भगिनींनो, माझ्या माता माऊल्यांनो. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे जरी हे जरी हे जरी हे जरी हे जरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरती शेवटी बाळ, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल.
वर्तमान बोलूया ना वर्तमान लटकन बोलू आम्ही वर्तमान लटकन बोलू आणि वर्तमान बोलू पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा दांगड पिंगा ग अवघा दांगड पिंगा ग अवघा दांगड पिंगा ग अवघा डांगर 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 पिंगा ग जुळ जुळा वाजती टाळ धन धन नादन चाळ धन वाजती टाळ धन धन नादती टाळ जुळ जुळा वाजती टाळ धन धन नादन चाळ जुळा वाजती टाळ धन धन नादती टाळ निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव शकून 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 सांगा बया आलया माई माझ नाव शकून सांगा बया आलया माई माझ नाव सगळे सांगा बया आलया माई माझ नाव सगळे सांगा बया आलया माई माझ नाव सुयागे मणी गे सुयागे मणी गे दत्तर दत्तर घ्या कुंकू घ्या कुणी काळा मणी 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 कुंकू घ्या कुणी या शेजारणीला या शेजारणीला बरं नाही केलं गा बया मला पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो मला पंढरीला नेलं ग बयो आवाग्या सोवाग्या प्रेम नगरावारी सावध होऊनी भजी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी 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 जोरदार टाळ्या वा 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 वा. खूप गोड असा पिंगळा झाला हा. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात हे जरी नाही कालं तरी दुसरं येईल. हा माझे नाही पाडते जितकं विठाला याच्यासाठी विचार करा मनुष्य दे. अरे वा ऐका आमच्या वैष्णव दिदीने पिंगळा बसवलाय. खोले महाराजांची आठवण आली ना सगळ्यांना. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार विशाल महाराज खोले यांची आठवण आली असेल वैष्णवी दिदीने पिंगळा म्हटल्यामुळं. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तिच्यावरती असर खरोखर तिच्या या पिंगळ्याला आदरणीय आमचे हरिभक्तपरायण झालेत बरं का. बाळ घातली आता रघुभाऊनी. त्यांनी 500 रुपये बक्षीस दिलं. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सुद्धा. नाही तर मग तुम्ही पण पिशीत हात घालता. नाही तर विठाला विठाला विडाला 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 हा हा गोड असं या लेकरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. म्हणून या ठिकाणी चला आपला विषय कुठे चाललेला होता तर महाराज सांगता क्षणोक्षणी हाची करावीचे. क्षणाक्षण माणसाच्या जीवनातला महत्त्वाचा आहे. म्हणून कधीही चुकून सुद्धा कुणाचं वाईट चिंतन करायचं नाही. चांगलंच चिंतन करायचं, नामस्मरण करायचं, भजन करायचं. जीवनातला एक एक क्षण फार महत्त्वाचा आहे. म्हणून चला वसुदेवन आणि सुतापाणी देवकीने आणि ब्रह्मिणी आणि सुतापा वसुदेव आणि देवकी यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली होती. परमात्म्याला उचललं आणि त्या ठिकाणी कुठे नेलं? नंदाच्या घराला. मजने ही गोकुळाला. गोकुळामध्ये नेलं, तिथं ठेवलं. यशोदेला काही माहीत नाही. देवाची लीला आहे ना, देवाची माया आहे हो. यशोदा बेशुद्ध पडल्यासारखं झोपी गेलेली होती. आता आपण तरी झोपल्यानंतर आपल्या गळ्यातलं कापून नेलं तरी कळत नाही यात्रेत आपल्याला, आहे का नाही. ती बी उघड्या झोपत होत आपण कधी कधी.
तशी सोय सगळी असते, पण एखाद्या वेळेस हवेशीर झोप येत नाही. आले का त्या भिवरा मम्मीला येत नाही ना झोप, ते बंद खोलीमध्ये झोपत नाहीत कधी. मग आपल्या गळ्यातलं कापून नेलं तरी कळत नाही की माणूस काय म्हणतं, काही काळ झोप लागली बाई. तशी आमच्या यशोदा मैयाला झोप लागली. कृष्णाला ठेवलं, माया घेऊन वसुदेव निघाले तरी त्याला जाग आली नाही. इकडे आले कारागृहामध्ये, त्या ठिकाणी रडे माया करी अकांत, नामा म्हणे उठती दूध. माया रडायला लागल्यावरती सगळे दूध उठले. अरे आपल्या साऱ्या कंसाचा शत्रू आला म्हणून त्याला सांगायला धावत पळत गेले आणि त्या ठिकाणी तो खड्ग घेऊन आला. त्यावेळेस देवकी म्हटले, अरे पुत्र नाही पुत्री हे इसे मत मारिये. आणि इकडे नंदराजीच्या घरी सुनंदा नावाची बहीण आली. बधाई हो बधाई हो बधाई हो भैया, तुमको लाला हुआ है. नंद घरे आनंद भैया, जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की, 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 जय कन्हैया लाल की. नंद घरे आनंद भैया, जय कन्हैया लाल की. नंद घरे आनंद भैया, जय कन्हैया लाल की. आनंद भैया, जय कन्हैया लाल की. नंद घरे आनंद भैया, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. नंदराजाच्या घरी आनंद झाला. गवळण सांगती गवळणी, गवळण सांगती गवळणी, गवळण सांगती गवळणी, गवळण सांगती गवळणी. झाला यशोदीला. गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. आज नंद तोर बधैया बाजे, आज नंद तोर बधैया बाजे, आज नंद तोर बधैया बाजे. कोण लुटावे अन्न धन सोना, कोण लुटावे बाबा लुटावे अन्न धन सोना, मैया लुटावे वस्त्र भैया. भैया बाजे आज नंद द्वार, बधैया बाजे आज नंद द्वार, बधैया बाजे, बधैया बाजे, बधैया. बाबा लुटावे अन्न धन सोना, मैया लुटावे वस्त्र भैया. बधैया बाजे आज नंद द्वार, बधैया बाजे आज नंद द्वार, बधैया बाजे, बधैया बाजे. म्हणून त्या ठिकाणी सगळे त्यांचं अभिनंदन करू लागले, त्यांना बधैया देऊ लागले. हळूहळू भगवान परमात्मा त्या ठिकाणी लगेच मोठे झाले, लगेच रांगा लागले. रांगत रंगणी चोरी तरुणी देती गारणी यशोदे साजणी. परमात्मा रांगा लागले. रांगता रांगताच घोड्या करायला लागले. कोणाचं दही दूध माखण वगैरे चोरू लागले. त्यावेळेस तर भगवान परमात्मा लगेच चालायला लागले. थोड्या दिवसात लगेच चालायला लागले. तुरु 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 पळायला लागले. या गवळणीच्या घरी जा, त्या गवळणीच्या घरी जा. गवळणींची अशी अवस्था झाली होती. तू का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले रे, मन मोहिले रे. हरिणे माझे हरिले चित्त, भारवित विसरले. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लवकी. गवळणींना असं वाटायचं कधी त्या कृष्णाकडे
जावं, कधी त्याला कडेवर घ्यावं, कधी त्याला घेऊन हिंडावं, कधी काम आवरावं, अशा पद्धतीची त्यांची मनस्थिती झालेली होती. छोटे छोटे परमात्मा खोड्या करायला लागले आणि यशोदा मैया काय करायची, त्या कृष्णाच्या बाजू घ्यायची. गवळणींना दर्शन होण्यासाठी कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी सासवा, ज्या सासा होत्या त्यांना काही टेन्शन होतं, उठायच्या की जायच्या, आहे का नाही. पण ज्या सुना होत्या त्या आत्याला विचारावं लागतंय, नवऱ्याला विचारावं लागतंय, धीराला विचारावं लागतंय, नंदाला विचारावं लागतंय. हा, मग अशा सगळ्यांची परवानगी घेऊन जायच्या. मग त्यांनी डोकं चालवलं. त्या म्हटल्या आता काहीतरी गारानं घेऊन सांगू जाऊया म्हटल्या. हा, मग भगवान परमात्मा जरा मोठे झाले आणि त्या ठिकाणी छोटी छोटी गैया, छोटी छोटी गैया, छोटे छोटे बाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे बाल. बीच सा मेरो मदन गोपाल, बीच सा मेरो मदन गोपाल. घास खावे गैया दूध प्यावे बाल, घास खावे गैया दूध प्यावे बाल. मगन गावे मेरो मदन गोपाल, मगन गावे मेरो मदन गोपाल, मगन गावे मेरो मदन गोपाल. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जरा मोठे झाले. आईला म्हणले, आई आता मी छोटी छोटी गाया चारायला जाऊ का. आई म्हटली ठीक आहे. आईची परवानगी घेतली. लई लांब जाऊ नको बाबा, जवळच जा. हा, मग त्या ठिकाणी हरी की मुरली बाजी रे, जमुना का तीर बाजे, जमुना का तीर, हरी की मुरली बाजी रे, जमुना का तीर बाजे, जमुना का तीर बाजे. हरी की मुरली बाजे रे, जमुना का तीर बाजे, जमुना का तीर बाजे. हरी की मुरली बाजे रे, जमुना का तीर बाजे, जमुना का तीर बाजे. बंसी बजाए मारे मन हर लीला, कितना दर्द मेरा दिल, हरि हो. बंसी बजाए मारे मन हर लीला, कितना दर्द मेरा दिल. हरी की मुरली बाजे रे, जमुना का तीर बाजे, जमुना का तीर बाजे. बाजे रे, जमुना का तीर बाजे, जमुना का तीर बाजे. भगवान परमात्मा यमुनेच्या काठी जायचे. देहुडा चरणी वाजवित वेणू, गोपिकार म्हणून स्वामी माझा, देखी लागी माये यमुनेच्या तरी. मग या गवळणी यायच्या. आरतीबाई पाणीच नाही, आणि पाणी होतं ते सांडून द्यायचं बरं का. आणि ती म्हणायची तुला कळत नाही का, जा की मग पाण्याला. मग हांडा घ्यायचा, भरल्या ओलांडोली रीता करी घाट, मिस पाणी आचे गोविंदाची ताट, चाले धडा धडा व संतोषी पाट, पाय पाय तोडी उभा तोटी तवा, चाळा लावी याला गोपाल, चाळा लावी याला गोपाल. हांडा होता तो रितून द्यायचा, पाणी सांडून द्यायचं, यमुनेच्या डोहावरती जायचं आणि देहुडा चरणी वाजवित विनो, गोपिकार म्हणून स्वामी माझा, त्याचं दर्शन घ्यायचं. देखी लागे माई यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. हा, दर्शन घेतल्यानंतर त्यांना समाधान व्हायचं. ठीक आहे, असं करता करता परमात्मा मोठे झाले, अनेक मोठ्या खोड्या करू लागले. मग त्या यशोदा मैयाने सांगितलं, उद्या जाई राणा सवी घेऊन गोदना. उद्यापासून तू राणामध्ये जायचं. राणामध्ये गेल्याच्या नंतर हुतू तू आट्यापाट्या वगैरे खेळायचे. हा, त्या ठिकाणी चेंडू फळीचा खेळ खेळले. पेंद्या सांगणा हरीचा चेंडू, पेंद्या सांगणा हरीचा चेंडू, पाण्यात गेला कसा सांगणा, पाण्यात गेला कसा, अरे सांगणा पाण्यात गेला कसा. खेळता म्हणले आता 12:30 वाजून गेल्यात, कवर खेळ खेळायचा.
खांदी भार पोटी भुका खांदी भार पोटी भुका काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख म्हटले माईसाहेब आता मी म्हणला तुकाराम महाराज काय म्हणतात गवळणी काय म्हणतात तुम्ही म्हणता एकच म्हणतात की जय विठ्ठल करा कंस खुडाय जायचे हाय का नाही वेळ संपली खांदी भार पोटी भुका काय खेळा याचे सुख पोटात कावळे वरडायला लागलेत आता खेळण्यात काय सुख आहे आता कीर्तन ऐकण्यात काय सुख आहे इकडे भुका लागल्यात म्हणे आता जय विठ्ठल लवकर करा यांना ज्वारी काढायची कुणाला कडबा बांधायचा कुणाला ज्वारी करायची आबाळे यायला लागले वगैरे वगैरे विठाला विठाला सगळे गोप गोपाळ खेळत असताना त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हटले सगळ्यांच्या शिदुऱ्या सोडा एकत्रित करा आणि त्याचा काला करा दोन पदार्थाचं ऐक्य होणं म्हणजे काला जीव ब्रह्माचं ऐक्य होणं म्हणजे काला ऐक नाही म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने विव्रत विनो जठर पटेव श्रृंग वेत्रीच कक्ष वामी पाणव मसुळ कवलम तत्फलांगेलेशु पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवान परमात्म्याने अशा अनंत खोड्या केल्या महाराज सांगतात परमात्म्याने दही दूध वगैरे त्या ठिकाणी सांडवण्याचा प्रयत्न केला वगैरे 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 चला म्हणून महाराज सांगतात एक दिवस यशोदामया पाहती तर घरामध्ये सगळं दही दूध सांडलेलं आहे सगळं दह्याच्या दुधाच्या माखण सगळं एकत्रित झालं गुडघ्या इतका त्या ठिकाणी खरोखर ढव झाला तेव्हा यशोदामया आणि गवळणी म्हणल्या पाहती गवळणी तव ती पालती दुधानी कुणी खोड्या केल्या याच नंदाची अपोरे आजी चोरी केली खरे या विना नासी नो हे दिसरी याच्याशिवाय खोडकर कुणीच करणार नाही नास कुणीच करणार नाही नव्हे दुसरी आईशी सवे तुक्या मेला तेने अगुणा आणला त्याच्याबरोबर तो मियाला आहे ना तुका त्यानेच असर हे अवगुणे आणला आहे विठ्ठला विठ्ठला ऐका आमच्या पाटोदा गावचे माजी सरपंच या ठिकाणी गप्पार साहेब गप्पार पठाण या ठिकाणी यांची उपस्थिती लाभली अभिनंदन तसेच आमचे सिद्धपूरचे महाराज काय महाराज भीमराव गायकवाड महाराज हे सुद्धा यांची उपस्थिती लाभली धन्यवाद त्यांचे अभिनंदन तसेच या ठिकाणी दादा गायकवाड यांची उपस्थिती लाभली धन्यवाद विठाला विठाला चला म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात विव्रत वेणू जठरपटे श्रृंगवेत्रीची कक्षवामी पाणा मसरुळ कवलम तत्फलन इंग्लिशू पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज रखुमाई कुमाई